वाजत वाजत तिच्या सासरीपर्यंत नेऊन घालायचं. सासूला कपडे, सासऱ्याला कपडे, जावायला कपडे, ननंदेला कपडे, दिराला कपडे, बाह्याला कपडे, सगळ्यांना आहे थाट. आणि महाराज शिदुऱ्या कशात असायच्या, डब्बे नव्हते ना, मडके होते, काडगे होते, लाडू करंज्या चकल्या सगळे सगळे त्याच्यात ते मडकेनंच असायचं, काडगेच असायचे जास्त. खरं तर आता जुन्यावर आलंय. 2.25 कोटीच्या गाडीतली बिस्लरी पाहिली मी खापराची. 2.25 कोटीच्या गाडीत शिशी कोणती पाहिली पाण्याची, खापराची. जुन्यावर आले माणसं. जुन्यावर जर नाही आलात ना तर 10-5 वर्षानं लवकर मरताल. जुन्यावर यावंच लागल. एका माणसाची तर 6.5 कोटीच्या घरामध्ये वरण गाडग्यात शिजू लागलं. आणि 2-3 पत्रावालीच शिट्या उघडणे सुरू होत्या. 2-3 पत्राच्याच घरात राहते पण शिट्या. काय बाई शिट्या काय. हे मोठाल्याला लय गंडला आलते काशी फळावानी पहिले. कालिदास बुवा हे नव कोणी आणलं माहितीये का, ह्या पैशावाल्यानंच आणलंय. आणि कोणत्याही चुका मोठं झालेलीच लोक करते, गरीब करीत नाहीत. सोपं उत्तर द्या. तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे आणि तुमची बी मला आहे, म्हणजे मी एकटा कसा मरण. माझ्या गोळ्या संपल्यात का तुमच्यासाठी एकटा मरू मी? आणि तुम्ही असेच मीठ लावून मंदिरात ठेवायचे का गाढ व्हायला चाटायला? माझी शपथ तुम्हाला आणि तुमची शपथ मला. गाऊन गरीबाच्या बाईनं आणला का श्रीमंताच्या? सोपा उत्तर सोपं. कोणी आणला गाऊन? तिकडे कशाला बोट करायले तुम्ही? का तुमच्या का गोळ्या संपल्यात का? तुम्हाला सांगता येत नाही का? दुसऱ्याची गोळ्या फुकिता का? तसं कसं उगवच आगावच काम आहे का नाही? हो दिली शेजाऱ्याची वळई फुकून शकून घेतला. आगाव धंदा. कोण चुका करतय? पैशावाले होऊ नये असं मी म्हणत नाही, पण हेच चुका करते. 40 वर्षापूर्वी या पैशावाली हरामखोर लोक गुळाचा चहा पिणाऱ्याला भिकारचोट म्हणत होते. ही पैशावाली हरामखोर गुळाचा चहा पिणाऱ्याला भिकारचोट म्हणत होते, गुळाच्या पुरणपोळ्या करणाऱ्याला भिकारचोट म्हणत होते. आता गुळाच्या चहा पुढे महाराज कोणाच्या गाड्या उभ्या राहिल्यात इमानदारीनं सांगा तुम्हाला. इथे सेंद्रिय गुळाचा चहा भेटेल. आणि त्या चहावाल्याला विचारलं तुला जमीन किती? ते म्हणला गुंठाभर नाही. मग बायकोच्या डोसक्या ऊस लावला होता का तो? गुंठाभर जमीन नाही त्याला. इथे सेंद्रिय गुळाचा चहा भेटेल. मग ऊस कुठं लावला होता? पप्याच्या माईच्या टाळूवर. तरी आपण तिथं जातो का नाही? जुन्यावर आलीत माणसं आली. एक साधं हॉटेल हो, पण गाड्या महारुद्र तिथं भरपूर. आणि एक हॉटेल 4 मजली पण मोजक्या गाड्या. आपल्याला काही जेवायचं नव्हतं. जिथं कीर्तन केलं त्यानं रांगोळी लावून जेव घातलं होतं. कशाला बदाव नांगर घालायचा फाळ मोडायला. तिथंच जेवलो. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही तिनं आम्हाला भातावर तूप टाकलं, तरी वाटकाने तिकडे जीव लागला. मूर्खपणा आहे ना ते. मी तिथंच जेवलो. पण ड्रायव्हर म्हणलं काय काम आहे? म्हणलं काय नाही बाळू, आपल्याला फक्त फरक विचारायचा. हॉटेल 3 मजली आणि हे 1 मजली, इथं गर्दी कस काय? तर ते संध्याकाळची वेळ असल्यामुळे त्याच्याकडे चमकायची काठी. चलो चमकायची काठी असते. आणि दिवसा एक माणूस असतो, ते हवाने भरलेला माणूस असते. हवा असते त्याच्यात, हवा. आणि ते एकच हात करतो. ते काय सांगत नाही शाकाहारी का कोणतं आहे, ते फक्त इतकंच काम. मी म्हणतो त्याचं ते कस काय हाडं मोडत नाहीत काय माहिती, गुडुल 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 सुरूच राहतं त्याचं ते. महाराज आहेत का काय? म्हणलं हो. महाराज जेवायचं का? नाही. मी एकच विचारायलो की तुमचं 1 मजली हॉटेल आहे, इतकी गर्दी कस काय? एवढं VIP इतकं कस काय गर्दी नाही? त्याचं एकच कारण आहे, आमच्या बोर्डामुळं धकत आहे. तिथं बोर्ड लावला होता, इथं चुलीवरल्या बाजऱ्याच्या तीळ लावलेल्या भाकरी मिळत्या. मथारीचा फोटो होता.
भाकरी करताना, आणि त्याच्यावर फोकस लावलेला, असे टसटस तिळ दिसू लागले तयावरल्या भाकरीला, चुलीला लावलेल्या भाकरीला, तिच्या हातातल्या भाकरीला असे तिळाची वाटी, बाजऱ्याचं पीठ, सरपण सरकवली अशी म्हातारी. मग त्याला विचारलं, ही म्हातारी? ते म्हणला 9 वर्षापूर्वीच मेली. पण नुसता म्हातारीचा फोटो पाहूनच इतकी गर्दी, जुनं पाहून इतकी गर्दी. चला, हे सगळ्या शिदोऱ्या कशात होत्या? गाडग्यात. याच्यावर आलते ना आपले. आणि हे गाडगे ठुण्यासाठी साट्यात ठुत नव्हत्या, बैलगाडीच्या साट्यात नाही, जाते ना फुटून, ते सारणी बांधायची. तुमच्याकडे काय म्हणते? धुराला म्हणजे ज्वाला लाकूड बांधून माग बांधायचं, आमच्याकडे त्याला सारणी म्हणते. तुमच्याकडे जो काय भाग असेल ते. आणि मग त्याला ते असं इनून घ्यायचं, मधात साळीचं तणस टाकायचं आणि त्याच्यात गाडगे, पोरगी वाट लावायची रघुनंदन बुवा. आणि तेवढ्या अवकाशात पैठणच्या मालकांची दिंडी समोरून चालली, ती शेवटची दिंडी. आणि बाईनं वळका मारला, चुचका मारला, काय इतकं शुभ काम आहे बाई, आणि एवढ्या शुभ कामात यायला आजच कसं आमंत्रण आलं यमाचं. महाराज, इह लोकातली यात्रा सोडलेल्या पैठणच्या मालकानी दक्षिणेच्या राजाला नाही सांगितलं, यम धर्माला सांगितलं, मी वापस येतो गडे, मी वापस येतो. यम धर्मानं सांगितलं, महाराज असं शक्य नसतंय. हे तुमच्या नावानं नेऊन टाकलेलं गंगेमधलं सरपण याचं काय करायचंय? जळतण लाकडं काय करायचे ते ठरीते. लोकांचा काय दरारा असेल, काय त्यांचा महिमा. काल षष्ठी झाली, पैठणचे मालक म्हणे, चौघांच्या खांद्यावर पैठणच्या मालकांचं पार्थिव आहे. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, माझी लायकी नाही ती बोलण्याची. आणि अनंत पाप्यांचं पाप धुणारी, ज्याच्या चरणांगुष्टापासून जिचा जन्म आहे, जिचं नाव घेतल्याच्या नंतर सगळी पाप जळून जातात, त्या गोदावरीच्या पात्रामध्ये ते पार्थिव न्यायचं ठरलं. दीपक वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर म्हणायचे, निष्ठावंत वारकरी. बारुद्रबुवांनी आम्ही त्यांना चांगलं पाहिलं. किती निष्ठा सांगू तुम्हाला. नवरात्रीतला जगदंबेचा घट जरी मांडायचा असेल तरी त्याच्यावर विठोबारायाचीच मूर्ती असायची. ना तुळजापूरच्या माऊलीची, ना माहूरच्या माऊलीची, ना कोल्हापूरच्या माऊलीची, ना सप्तशृंगीची, कुठलीच नाही महाराज. विटेवरच्याच मालकाची. काय निष्ठा असेल. साधी माणसं होती, आहे की नाही मारुद्रबा, एकदम साधी माणसं. त्यांनी सांगावं, पैठणच्या मालकांचं पार्थिव चौघाच्या खांदीवर असताना, गोदावरीकडे जात असताना रस्त्यात एका बाईनं तोंडाला वळका मारला. चुचका मारणं, वळका मारणं, असं वळका मार. काय माय, आजच टाइम होता झाला. तिची मुलगी सासरी नांदत नव्हती. पाहुण्या राहुण्यांनी मिळून ते मिटवलं. सासरच्या लोकांनी गुरुजी स्वीकारलं.
तिच्या आईला बापाला इतका आनंद वाटला रघुनंदन बुवा, घाट्या घुंगर लावून पोरीची शुद्री करायचं ठरविलं. म्हणजे बैलाच्या गळ्यात घाट्या घुंगर, सुरसनई चौघडा वाजत वाजत तिच्या सासरीपर्यंत नेऊन घालायचं. सासूला कपडे, सासऱ्याला कपडे, जावायला कपडे, ननंदेला कपडे, दिराला कपडे, बाह्याला कपडे, सगळ्यांना आहेर थाट. आणि महाराज शिदुऱ्या कशात असायच्या, डब्बे नव्हते ना, मडके होते, गाडगे होते, लाडू करंज्या चकल्या सगळे सगळे त्याच्यात ते मडकेनंच असायचं, गाडगेच असायचे जास्त. खरं तर आता जुन्यावर आलंय. 2.25 कोटीच्या गाडीतली बिस्लरी पाहिली मी खापराची. 2.25 कोटीच्या गाडीत शिशी कोणती पाहिली पाण्याची, खापराची. जुन्यावर आले माणसं. जुन्यावर जर नाही आलात ना तर 10-5 वर्षानं लवकर मरताल. जुन्यावर यावंच लागल. एका माणसाची तर 6.5 कोटीच्या घरामध्ये वरण गाडग्यात शिजू लागलं. आणि 2-3 पत्रावालीच शिट्या उघडणे सुरू होत्या. 2-3 पत्राच्याच घरात राहते पण शिट्या. काय बाई शिट्या काय. हे मोठाल्याला लय गंडला आलते काशी फळावानी पहिले कालिदास बुवा. हे नवं कोणी आणलं माहितीये का, ह्या पैशावाल्यानंच आणलंय. आणि कोणत्याही चुका मोठं झालेलीच लोक करते, गरीब करीत नाहीत. सोपं उत्तर द्या. तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे आणि तुमची बी मला आहे. म्हणजे मी एकटा कसा मरण, माझ्या गोळ्या संपल्यात का तुमच्यासाठी एकटा मरू मी? आणि तुम्ही असेच मीठ लावून मंदिरात ठेवायचे का गाढ व्हायला चाटायला? माझी शपथ तुम्हाला आणि तुमची शपथ मला. गाऊन गरीबाच्या बाईनं आणला का श्रीमंताच्या? सोपा उत्तर सोपं. कोणी आणला गाऊन? तिकडे कशाला बोट करायले तुम्ही? का तुमच्या का गोळ्या संपल्यात का? तुम्हाला सांगता येत नाही का? दुसऱ्याची गोळ्या फुकीता का? तसं कसं उगवच आगावच काम आहे का नाही? हो, दिली शेजाऱ्याची वळई फुकून शकून घेतला. आगाव धंदा. कोण चुका करतंय? पैशावाले होऊ नये असं मी म्हणत नाही, पण हेच चुका करते. 40 वर्षापूर्वी या पैशावाली हरामखोर लोक गुळाचा चहा पिणाऱ्याला भिकारचोट म्हणत होते. ही पैशावाली हरामखोर गुळाचा चहा पिणाऱ्याला भिकारचोट म्हणत होते. गुळाच्या पुरणपोळ्या करणाऱ्याला भिकारचोट म्हणत होते. आता गुळाच्या चहा पुढे महाराज कोणाच्या गाड्या उभ्या राहिल्यात इमानदारीनं सांगा तुम्हाला. इथे सेंद्रिय गुळाचा चहा भेटेल. आणि त्या चहावाल्याला विचारलं तुला जमीन किती? ते म्हणला गुंठाभर नाही. मग बायकोच्या डोसक्या ऊस लावला होता का तो? गुंठाभर जमीन नाही त्याला. इथे सेंद्रिय गुळाचा चहा भेटेल. मग ऊस कुठे लावला होता? पप्याच्या माईच्या टाळूवर. तरी आपण तिथं जातो का नाही? जुन्यावर आलीत माणसं आली. एक साधं हॉटेल हो, पण गाड्या महारुद्रबुवा तिथं भरपूर. आणि एक हॉटेल 4 मजली पण मोजक्या गाड्या. आपल्याला काही जेवायचं नव्हतं. जिथं कीर्तन केलं त्यानं रांगोळी लावून जेव घातलं होतं. कशाला बदाव नांगर घालायचा फाळ मोडायला. तिथंच जेवलो. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही तिनं आम्हाला भातावर तूप टाकलं, तरी वाटकाने तिकडे जीव लागला. मूर्खपणा आहे ना ते. मी तिथंच जेवलो. पण ड्रायव्हर म्हणलं काय काम आहे? म्हणलं काय नाही बाळू, आपल्याला फक्त फरक विचारायचा. हॉटेल 3 मजली आणि हे 1 मजली, इथं गर्दी कस काय? तर ते संध्याकाळची वेळ असल्यामुळे त्याच्याकडे चमकायची काठी. चलो, चमकायची काठी असते. आणि दिवसा एक माणूस असतो, ते हवानं भरलेला माणूस असते. हवा असते त्याच्यात, हवा. आणि ते एकच हात करतो. ते काय सांगत नाही शाकाहारी का कोणतं आहे, ते फक्त इतकंच काम. मी म्हणतो त्याचं ते कस काय हाडं मोडत नाहीत काय माहित, गुडुल 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 सुरूच राहतं त्याचं ते. महाराज आहेत का काय? म्हणलं हो. महाराज जेवायचं का? नाही.
मी एकच विचारायलो की तुमचं एक मजली हॉटेल आहे, इतकी गर्दी कसं काय, एवढं एवढं VIP इतकं कसं काय गर्दी नाही? त्याचं एकच कारण आहे, आमच्या या बोर्डामुळं धकत आहे. तिथं बोर्ड लावला होता, इथं चुलीवरल्या बाजऱ्याच्या तीळ लावलेल्या भाकरी मिळत्या. मथारीचा फोटो होता भाकरी करताना, आणि त्याच्यावर फोकस लावलेला, असे टच तिळ दिसू लागले तयावरल्या भाकरीला, चुलीला लावलेल्या भाकरीला, तिच्या हातातल्या भाकरीला असे तिळाची वाटी, बाजऱ्याचं पीठ, सरपण सरकवली अशी म्हातारी. मग त्याला विचारलं, ही म्हातारी? ते म्हणला 9 वर्षापूर्वीच मेली. पण नुसता म्हातारीचा फोटो पाहूनच इतकी गर्दी, जुनं पाहून इतकी गर्दी. चला, हे सगळ्या शिदोऱ्या कशात होत्या? गाडग्यात. याच्यावर आलते ना आपले. आणि हे गाडगे ठुण्यासाठी साट्यात ठुत नव्हत्या, बैलगाडीच्या साट्यात नाही, जाते ना फुटून, ते सारणी बांधायची. तुमच्याकडे काय म्हणते? धुराला म्हणजे ज्वाला लाकूड बांधून मागं बांधायचं, आमच्याकडे त्याला सारणी म्हणते. तुमच्याकडे जो काय भाग असेल ते. आणि मग त्याला ते असं इनून घ्यायचं, मधात साळीचं तणस टाकायचं आणि त्याच्यात गाडगी, पोरगी वाट लावायची रघुनंदन बुवा. आणि तेवढ्या अवकाशात पैठणच्या मालकांची दिंडी समोरून चालली, ती शेवटची दिंडी. आणि बाईनं वळका मारला, चुचका मारला, काय इतकं शुभ काम आहे बाई, आणि एवढ्या शुभ कामात यायला आजच कसं आमंत्रण आलं यमाचं? महाराज, इह लोकातली यात्रा सोडलेल्या पैठणच्या मालकांनी दक्षिणेच्या राजाला नाही सांगितलं, यमधर्माला सांगितलं, मी वापस येतो गडे, मी वापस येतो. यमधर्मानं सांगितलं, महाराज असं शक्य नसतंय. हे तुमच्या नावानं नेऊन टाकलेलं गंगेमधलं सरपण याचं काय करायचंय? जळतण लाकडं काय करायचे ते ठरीतेन म्हणले. ते हुशार लोक येतं, तू यापेक्षा जास्त हुशार असते सरण रचणारे, यमापेक्षा हुशार असतेत बरं का. इकून लाव, तिकून लाव, हे मानाखाली घाला, हे कमराखाली घाला. किती बी तरुण मेला तरी ती तिथं बग करते. कधी कधी वाटते लाकडं काढून यायला घालावं, म्हणजे ते मड तरी हिशोबात जळण, याच्या शाखानं चांगलं जळण. याला सरण शहाणे म्हणायचं. नाथबाबांनी यमधर्माला सांगितलं, तू काळजी करू नकोस, मृत्यू लोकात सरण शहाणे खूप लोक आहेत, त्या सरपणाचं काय करायचं ते ठरतील, तू नको काळजी करू. नाही, पण आता तुम्ही जर उठून बसले तर तुमच्या अंत्यविधीला आलेले मागचे लोक ते म्हणले, माया मागे येणारे असे अंधश्रद्धाळू नाहीत. मी उठून बसल्याबरोबर ते म्हणतील, काय मालकांचा पुरुषार्थ, ते पळून जायचे नाही, सकाराम तात्या जिता झाला. ते का अशी लोक होती काय? ते नाही. स्वयं सुतुळ्या तोडल्या, तेवढी खाली टेकायला लावली आणि सांगितलं, मला जिच्यावर झोपील तर का ही नेऊन पेटून द्या. आता ही पेटून द्या. महाराज, यमधर्म विचार करतो, चौघाच्या खांद्यावर एकदा बसलेला माणूस पुन्हा आता चौघाच्या खांद्यावर बसवायचा आहे का? श्रुती तिथेही हजर आहे, महाराज आता काय, तू काळजीच करू नकोस, मी एकदा चौघाच्या खांद्यावर बसलो आणि एकदा खाली उतरलोय ना, आता पुन्हा चौघाच्या खांद्यावर बसणार नाही. श्रुतीने सांगितलं, महाराज असं कसं, तुम्ही अमरपदाचं औषध घेऊन आलात का? चिरंजीव तर ठराविक लोक आहेत, मी चिरंजीव असो किंवा नसो, आता तुझ्या देखता का जाईन, तरी पण मी पुन्हा कोणाच्या खांद्यावर जाणार नाही. मी तुला बोलवीन त्या दिवशी, तू येशील श्रुती, तुला माहित आहे, तू येशील का? येशील तू. यमधर्माच्या बोटाला धरलं, चला म्हणले गंगेकडं. आता गंगेकडं, महाराज तुमच्या माझ्यासारख्याच सकाळपासून तुमचा किती लोकांनी सत्कार केला असेल, तुमचा मोबाईल हँग झाला असेल फोटो घेऊ. कोणी राजकीय क्षेत्रातले असतील, कोणी व्यापार क्षेत्रातले असतील, कोणी शैक्षणिक क्षेत्रातले असतील, कोणी आध्यात्मिक असतील, कोणी विद्यार्थ्यांचे मातापिते असतील, नाना प्रकारची सगळी मित्र, सगळे काही गुरुबंधू आदी करून सगळी ही तुमच्या स्नेहाकरता आलेली माणसं आहेत ना. ही प्रचंड समाजाचं अंतःकरण पकडणारी ही सगळी सात्विक माणसं आहेत, ही तुमच्यासाठी आली, तुमच्यावर यांचं प्रेम आहे. मग तुम्ही आणि मी माणूस आहोत रघुनंदन बाबा. तर आपला इतका आदर असेल तर नागपैठणच्या मालकांचा किती आदर असेल वकील साहेब? किती लोक हार घालीत असतील.
कधी कधी कंटाळून ते हार पुढच्या चोपदाराच्या हातात द्यायचे. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे, गळ्यात एक तुळशीच्या मंजुळेचा आणि काही त्याच्यात ऋतुपुष्प, म्हणजे कालच्या षष्टीला या ऋतूमध्ये ज्या झाडाला फुलं येतात ती फुलं होती. आता कोण्याही ऋतूत कोणती फुलं, हे संक्रमण आहे. हा वर्ण संकरातली फुलं आहे. काही काही फुलं त्या रबलात खोचल्यावर 8-8 दिवस सुकत नाहीत. कायच फुलं येडगळ असतील ते, पण त्या फुलाला वास नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्याचे नाव तरातराचे. ते रबल असते ना, पाण्यात भिजलं की पाणी वळीतंय आणि त्याच्यात ते खोसायचे. ती वाळतच नाहीत ती फुलं. 8-8 दिवस घरामध्ये ते जिवंत राहते ते गुलदस्ते. ऋतुपुष्पम समर्पयामी. देवाला जर पूजा करायची असेल ना तर शिवजीला बेल लागतो. तर आपल्याकडे बेल नसेल तर सोपा शब्द ऋतुपुष्पम समर्पयामी. प्रभू या ऋतूमध्ये हे फुल उत्पन्न आहे, आम्हाला बिलवदळ सापडलं नाही, याच्याकरता हे तुम्हाला समर्पित करतो, माफ करा. तुळशीची मंजूळ पांडुरंगाला आवडते, पण आपल्याकडे मंजूळ नसेल. बुट ठेवायला अलमारी आहे पण तुळस लावायला वृंदावन नाही आपल्याकडं. असलं एखाद्याकडं तर वृंदावनाच्या बाजूला शेळीची मेघ ठोकलेली, ती शेपोळी तुळशीला वरीची येऊ देईन, असं म्हणजे खूप ठिकाणी असतं ना. तर मग अशा वेळेला मंजूळ कुठून सापडन आपल्याला? मग फुलंच समर्पी. ऋतुपुष्पम समर्पयामी. माफ करा प्रभू, आमच्याकडे मंजूळ नाहीये. शोकांतिक आहे. या देशातल्या मुसलमानाच्या दारात तुळस होती. या देशातल्या, या राज्यातल्या, या देशातल्या मुसलमानाच्या दारात तुळस होती. आणि तुळस असल्याशिवाय आपल्या हिंदूंची लग्न लागत नाहीत. नामदेवरायचं लग्न बिना तुळशीचं कसं लागल? विदर्भच्या बादशाच्या दारात तुळस आहे. आणि आपण गंध लावणाऱ्याच्या कुळात जर तुळशीचं झाड नसेल तर मला वाटतंय जिच्या दारात तुळस नाही ही महाराजाच्या पाया पडल्यावर महाराज धोतरा सगळं जळून जाईल. आता महाराज जळाल्यावर धोतरालाच किती किस्तू लागत, धोतरही चपक्यात जळण. काय काय कीर्तनाचा पुरुषार्थ आहे? दम नाही भागवतायला, दम नाही रामायणाला, दम नाही शिवपुराणाला. हा, जे चलन का तेच उधळायचं काम करते माणसं. एका सालात हजारो शिवपुराणकार झाले. एका सालात, एकाच वर्षात हजारो. एक जण म्हणला शिवपुराण मिळालं नाही वा, मी शिकन मग सांगन, मी शिकन मग सांगेन. हो, कारण काय होतंय, महाराज हजारो नालायकानं चांगलं म्हणण्यापेक्षा एका सात्विकानं नाक वाकडं करणं नरकाची गती आहे. आणि हजारो मूर्ख वाईट म्हणू द्या आणि एक विचारवंत म्हणू द्या चांगलंय, पंढरपुरातल्या मालकाची कृपा झाली समजायचं. विठाला दम नाही शिवपुराणाला, दम नाही रामायणाला, दम नाही भागवताला. महाराज कोणाला वाटत नाही आपल्याला पैसे नसावं? हातवरी करा बरं. आयसा कोणी दावा हे जया नावडे, कन्यापुत्र घोडे दाराधन, नाही त्या सुटली द्रव्यलोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. नाही महाराज, प्रत्येकाला आवडत आहे. याला भांडायचं कधी बी, याला भांडायचं. अन्नमान धन हे तो परा, याला भांडायचं, याला भांडायचं. तुम्ही काही केल्यानं श्रीमंत होऊ शकत नाही. वाघुरीचं सार कलय, वाघूर कळती ना, वाघुरीत शिकाऱ्यानं वाघूर लावली, हरण अडकलं. बरे, हरण किती झटके दिल्यावर सुटन? हे जितके जास्त झटके देईल का तितकं ती दोरी त्याला आवळती, तितकी दोरी त्याला आवळती. आपण जितका आगावपणा केला तितका आपण भिकारचोट होऊ शकतो, तितका आपण भिकारचोट होऊ शकतो. मला सांगा, आम्हाला ना किती पोते उचलल्यावर आडत दुकानदार होईल? मग अशी विषय झाला ना आपला. आम्हाला ना किती पोती, किती ट्रक भरल्याच्या नंतर आडत दुकानदार होईल? नाही, ते होण्यासाठी प्रारब्धाला भांड, प्रारब्धाला भांड, प्रारब्धाला भांड. सोपा मुद्दा सांगतो. आपण रोज बोंबलतो राव, अन्नमान धन हे तो प्रारब्ध हा दिन. तुम्ही पैसे देऊन घेतलेला बैल कोणती वैरण खातो? तुमच्या घरचा बैल मोकळं सोडता काय तुम्ही? तुम्ही म्हणता का मी महारुद्र महाराज पवार आहे, मी कीर्तन करतो, मला चांगलं गाता येतंय, आमचा बैल बाळू महाराजाची मका खाईल, एकदा सहन करीन, मी सहन करीन, येऊ द्या ना ह्या बोच्या रानात.
मला असं वाटतंय आगावपणा वाटताना हे 3दा रांगीला लागले होते आणि ब्रह्मदेवाला कळालं नसेल हे माणूस 3दा कस काय आलाय. हे आमचं डबकं 24 तासात 1.5 ते 2.25 तास उघडत आहे. 1.5 ते 2.25 तास याच्यानंतर उघडं दाखवायचं. पण इतका आगाव बुवा, हे बंद असून बी कोणाची नंबर गोशी तू पतात नाही बाबा. मी रघुनंदन बुवा बोलतो. अरे बापरे, आमच्या कॉलनीतल्या इशिक शिक्षकाची नंबर यायला पाठ. कुठून काढे असतील देव जाणी बाबा. लय बऱ्या रांगेला लागलेला माणूस आहे. म्हणजे वाटणाराची सुद्धा अक्कल संपलती. हे डबल आलाय त्यालाही कळत नव्हतं ब्रह्मदेवाला. आणि आपण डबल गेलं की त्यानं लाथ हाणून काढून दिला आपल्याला. म्हणजे आपल्यासाठी किती चष्म्यानं ब्रह्मदेव पाहतो. आता यायच्या टायमाला त्याचा चष्मा हरपलता. विठाला विठाला आपण घेतलेली बैल आपली मका खातात वकील साहेब. देवाला सोडायला कठाळ्या. मग तुमची घेतलेली बैल श्रीमंत का देवाचा कठाळ्या श्रीमंत? मग काही काही कठाळे असते. कोणीकडची कोणीकडे लाई जाऊ नका उग यालाची बेलाला आणि शिमग्याच्या तेलाला. नशिबाला भांडायचं. नशिबाला भांडायचं. चला महारुद्र भाऊ करू नका. कशावर सांगत होतो गेलं विसरून. चला यमाला सोबत घेतलं. यमधर्माला ऋतुपुष्पम समर्पयामी. फुलांची माळ आणि तुळशीच्या मंजुळाची माळ गळ्यात होती. श्रुती जवळ आहे बुवा. पत्रकार येते. महाराज अधिक पत्रकार, वारकरी पत्रकार मोजके येतो. त्याच्यापैकी तुम्ही एक आहे. आणि श्रुतीनं सांगितलं महाराज काय नाही तू बघत राह. यमधर्मानं सांगितलं काय? यमधर्म महाराज तुम्ही म्हणाल तर चौघाच्या खांद्यावर बसले. आता डबल पुन्हा चौघाच्या खांद्यावर बसता येत नाही. त्याच्यासाठीच तुम्हाला बोलिले. आता नाही खांद्यावर बसायचं. आणि पवित्र गंगेच्या पवित्र तीर्थामध्ये प्रवेश केला आणि गळ्यातली फक्त पुष्पाची माळवरी आली. ती समाधी प्रतिष्ठानला. ना जलचरांना ठाव, ना स्थावराला, ना जंगमाला, ना आतळात, ना वितळात, ना सुतळात, ना तळातळात, ना रसातळात, ना पाताळात, ना 21 स्वर्गात, ना 14 भुवनात. कोणाला माहिती पार्थिव कुठे? फक्त गळ्यातली माल्याधिनी सुगंधिनी. फक्त गळ्यातली पुष्पाची माळ. पुन्हा नाही. यम सुद्धा तोंडात बोट घालीत होता. हाताचं नाही रघुनंदन बुवा. यम अंगठा चोकीत होता पायाचा. काय आश्चर्य पैठणच्या मालकांचं. पुन्हा नाही कोणाच्या खांद्याचा स्वीकार केला, ना कोणाचा आधार घेतला आणि आपला देह समर्पित केला. महाराज गोदावरीला सुद्धा कळालं नसेल. ती सुद्धा विचार करत तिच्यात तुमच्या माझ्यासारखेची लय हाडं टाकली फोकल्याच्या नंतर. लोक म्हणतात ना आता आपल्याकडे जास्त ढालेगावला रामपुरीला आणायची पद्धत आहे. पण आता जरसे पैसे झाले की पैठणला न्या, जरसं झालं की नाशिकला न्या. कोणी सांगतं कुठं न्या. कुठं न्या ना त्यानं पहिलं काय केलं ते सांगा. ते सांगा. त्याला फुकल्या जाळातून देशीचा वास येऊ लागला. म्हणजे मरायच्या आधी इतकं पेलेलं होतं. पेटील्याव साहेबराव महाराज सोनोटीकर म्हण हा कोठाळकर दादा म्हणायचे. मातीला गेलेल्यात निशा आली. त्यांचं साहेबराव दादाच नाव होतं. साहेबराव दादा कोठाळकर म्हणायचे. इतकं पेलं मेलं तर त्याला पेटील्या त्याच्या वासानं खांदेकर याला निशा आलती. रघुनंदन महाराज याला हरिद्वारच्या गंगेत जरी भिजिलं तरी मोक्ष कसा मिळेल? ही तुमची आमची सगळी नाटकं आहेत. महाराज गंगा कोणालाही स्वीकारित नाही. आस्ती ह्या निष्पाप होत असतात पण कोणाच्या?
तुका म्हणे रक्षा झाली आपल्या, पण कोणाची? आणि कोणाची झाली असती तर जरासंधाच्या का नाही झाल्या? जरासंधाच्या कट्ट्यानं जितके तीर्थ आहेत तितक्या तीर्थामध्ये अस्थी टाकल्या होत्या, तेवढ्या तीर्थात, पण नाही शुद्ध झाल्या, नाही विरल्या, नाही विरल्या, नाही विरल्या. शेवटी या अस्थीनं चांगल्या कुटुंबात भांडण लावलं. जरासंधाचे हाड त्याच्या गोट्या तयार केल्या. लुडो 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 ते लुडो तुम्ही मोबाईलवर खेळता. लुडोच्या गोट्या ह्या जरासंधाच्या हाडाच्या होत्या. आणि जरासंधाचं आणि पांडवांचं कट्टर वैर. हो. आणि शकुनीचं आणि कौरवांचं कट्टर वैर. वाक्य नीट ऐका, अनर्थ करू नका वाक्याचा. शकुनीचं आणि पांडवांचं गळ्याची शपथ वैरच नव्हतं. शकुनीचे सख्य भाषे कौरव होते आणि कौरवाचं आणि शकुनीचं वैर होतं. सख्या मामाचं वैर होतं. मामाला एक बी भाषा जिवंत ठेवायचा नव्हता. पैठणच्या मालकांचं पार्थिव कुठे याच्यावर बोलतोय मी, याच्यावर बोलतोय. महाराज गंगेला विचारणारी लोक नसतील कोणी? गोदावरी मातेला विचारलं नसेल कालिदास बा कुठे आहेत, कुठे आहेत म्हणून? महाराज गंगा सुद्धा निरुत्तरित आहे, तिच्याकडे सुद्धा उत्तर नाही. माझ्याच जला समर्पित केलंय पण मलाही अजून पत्ता नाही. काय विरळ शरीर असेल महाराज, काय ते पावित्र्य. एक जण म्हणला महाराज सख्या बहिणीच्या पोरासोबत कस काय वाद? बहिणीच्या एका कट्ट्यानं याचे 4 कट्टे मारले होते. दुर्योधनाला पाहता चांगलं येत होतं. आणि मांडीत मामाचे पोरं दाबले, मरुस तर वरीत नाही आला. त्या मामाने विचार केला घरावर तुळशी पत्रट होईल, बहिणीच्या घरच्या भाकरी खाईल, हिचं एकही जित्त ठवाचा नाही. तो गांधार देशाचा राजा होता. बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्याने तिच्यात पोरायला पत्तेशी केले. हे लुडो लुडो आस्ती कोणी केलत्या? याच्या गोट्या कोणी केलत्या? जरासंधाच्या. शकुनीनं केलत्या. आणि त्याला पक्क माहित होतं पांडवासाठी गोट्या पालथ्या पाडणार आणि कौरवासाठी सोयीच्या पडणार. जितके कौरव जिंकतील तितके हे अतिताईपणा करतील, इतका अतिताईपणा करतील की हरिभक्ताला त्रास देतील. आणि हरिभक्ताला त्रास दिला की पंढरपुरातला खवताळूतून यायला डसल्याशिवाय राहतच नाही. इतकं निमित्त होतं. काय ताकद महाराज, काय वैर साधतील. याला म्हणायचं हाडवैर. हे याला काय म्हणायचं? हाडवैर. जरासंधाचं हाडवैर होतं. आणि हे ऋणानुबंधातलं वैर होतं. शकुनी म्हणजे ऋणानु, याला हितचिंतक शत्रू म्हणायचं. सख्खा भाऊ आहे पण हितचिंतक. रावणाला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी मारलं नाही. रावणाला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी मारलं नाही, त्याच्या तुटक्या नाकाच्या सख्या बहिणीने मारलं. इतकं लिहून घ्या. हो. तिला इतका राग होता ज्यानं 33 कोटी देवता बंदीत टाकल्यात. त्याला माझं पोरग सांभाळता येत नाही. सांब नावाचं कट्ट. माझा एक भाषाला सांभाळता आला नाही, याचा भाषा याला जिवंत ठेवत नाही. म्हणून सीतेला आणायला लावलं. मग शाळेत शिकिते दादा मला एक वहिनी या. ती वहिनी आणायला लावल्यावर हिच्या दादाचा सत्यानाश झाला त्या तुटलेल्या नाकाचीनं. हिला 80,000 वहिनी होत्या पहिल्याच. काय लय विचित्रपणा. चला गंगा निरुत्तरित आहे. काय शरीर पवित्र असेल महाराज. किती पवित्र, किती पवित्र महाराज. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हात टोकाचा पुरुषार्थ कारण काय असेल? एक तर सर्वात मोठं कारण होतं दया. दया सर्वाभूती दया साधू म्हणावी आयुष्या. कारण नाथ बाबांकडे एवढी दया होती, एवढी दया होती. काय त्यांचा महिमा सांगतोय. एवढी दया होती. दया करणे पुत्रासी. गुरुजी हेही कमी पडतंय. दास शेवटी माणूस आहे, नौकर शेवटी माणूस आहे. गाढवावर दया दाखवली, गाढवावर दया दाखवली. गाढवावर गाढवावर. मला असं वाटतंय यांच्या गोळ्या संपल्या असतील का? कधी कधी देवाला पाणी घालता घालता नवरा बिना डब्याचाच ऑफिसला चाललाय. बरं शिकीला यायला कोणी ते भंगीर आहे ना. यायला चांगल्यांचं कुठं आवडत. देवाला पाणी घालायचं 700 वर्षापूर्वी नामदेवराने सांगितलं होतं. एक पसा पाणी एक बिलवदळ. 700 वर्षापूर्वी नामदेवराने सांगितलं. ते कुठं ऐकलं यांनी? नाही ऐकलं. कारण ते पचण्यासाठी डोकं लय सुपर लागते.
डोकं लय सुपर लागते. तुम्हाला एक सांगू का, पोट जर दुखत असेल ना तर तज्ञ डॉक्टरनं दिलेल्या गोळ्या पचण्यासाठी आपलं शरीर सुद्धा तितक्या पात्रतेचं पाहिजे. ज्याला गोळ्या त्याला काय म्हणते सूट होत नाहीत, इंग्रजी शब्द आहे ना, हा, त्या गोळ्याचा साईड इफेक्ट व्हायला की ती गोळीच खाल जमत नाही. गोळी खाल्ली की चांगलं पोट तर लांबच राहिलं, तिसरंच झालं, अंगच गोदड्यावानी झालं. हो, मग ह्या गोळ्या घेण्यासाठी शरीरात लायकी लागती, तर ते पचण्यासाठी डोकं किती पवित्र लागेल महाराज, किती किती तादात्म्य लागेल. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची दृष्टी इतकी गोड होती की गाढवात हरिपंडित, हरिपंडित पुत्रा हर्ष नातुये, हर्ष नातुये, एवढाच पुरावा ऐकवाच तुमच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या दिवशी. कारण या सगळ्या संतांची कृपा तुमच्यावर हो आणि या संतांचं चरित्र सांगणारे तुमच्या हाताखाली शिकत राहो, ही विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. एक सांगू का तुम्हाला, नाही काही सांगता आलं तर आपली संत जरी कीर्तनात सांगितली तरी काम झालं. आपली संत ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, गोरोबा काका जरी कीर्तनात सांगितले उद्या यांनी, तर या देशातली, या महाराष्ट्र राज्यातली संत इतके अधिकारी होते की देवाला कामाला लावायची व्याप्ती ताकद त्यांच्यात होती. इतकं जरी पुढच्या पिढीला कळालं तरी बस झालं. आणि ते तुमच्याकडनं विद्यार्थी रघुनंदन महाराज घडावा ही आम्हाला अपेक्षा आहे. काय विटेवरच्या मालकाचा, काशीतल्या मालकाचा नामाचा प्रचार करावा यांनी, एवढी घडावा. हर्ष नावाच्या नातवाकडे बघत असताना जितका आजोबाच्या अंतकरणात भाव महाराजजी, हरिपंडित नावाच्या पुत्राकडे बघण्याचा जितका वडिलांचा भाव तितकाच भाव गाढवात, त्याला कावड पाजली. काय दृष्टी असेल महाराज. आणि सगळ्यात घातक काय असेल, अतकरे गुरुजी ते डोळे येतात. म्हणून तर मी 27 वर्षापूर्वी कर्मकांड करायचो तर पाठील पाणी लावा वकील साहेब कधीच म्हणत नव्हतो. नेत्राच्या मणे स्थितो यभवच जायतो जज्ञिरे भवस्थितायाम मिद्य क्रतुं शास्त्रास्ततेवच आपाद पादाय भवस्थितम अपसव्यस्थितो दृष्टि अवगानस्ततेवचा मिद्यं क्रतु सर्वस्थितम दोषा परित्यज्यं भव यथायो. असं जे का मला कीर्तनात भेटलं ते म्हणलं तुम्ही ततममत म्हणते, म्हणलं तू म्हणून पाय ना, तू म्हणून पाय. मो ततमम नाही फतमम आहे, पण तू म्हणून पाय ना सुंबळ्या, तू ऐकत आहे का कोणी? विठाला विठाला काय माणसं बोलतील, काय घेणं देणंच आहे ना त्याला, काय विषय. माझं एक मत आहे, जाऊ द्या, पैठणच्या मालका इतकी आणि देहूतल्या मालका इतकी, आळंदीतल्या मालका इतकी, काका इतकी दृष्टी जरी नसेल तर इतकी तर दृष्टी ठेवा ना. घोड्याला घोडं म्हणायची, घोडं हे ना दिसतंय ना तुम्हाला, मग घोड्याला घोडं म्हणायपुरती तर दृष्टी ठेवा ना. आपल्या पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणतो आणि शत्रूच्या घोड्याला नाही, आपल्या पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणतो आणि शत्रूच्या घोड्याला गध म्हणतो. किती नंबर 1चा गधा असं नेऊ. कधीतरी चांगलं म्हणायचं शिका, इतकी तरी दृष्टीत भाव ठेवा. महाराज डोळ्याची ताकद किती मोठी माहिती आहे का. रावणाकडे सीतेकडे पाहत असताना दृष्टी बदलली म्हणून अजिंक्य रावण समुद्राच्या तीरावर 2:18 पेटीला. पण ज्याच्या दृष्टीत पुण्य होतं त्यानं पेटीला. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना बघण्याकरता पैठणच्या मालकांची दृष्टी किती गोड होती. महाराज अनाथाचं लेकरू पायानं, पायात काही नसताना वाळूत पाय तापतात त्याची दृष्टी किती गोड. अनाथाचं काळ किती गोड विचित्र असेल. 400 वर्षापूर्वी महाराज, 400 वर्षापूर्वी, आता ते सांगूच नाही मी काय परिस्थिती असेल त्या काळात. आणि त्या कुळातलं लेकरू वाळवंटात चलत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची दृष्टी त्याच्याकडे पाहत असताना हर्ष नावाच्या नातवांची गेली. त्याच्यात नातू पाहिला आणि कडेवर घेतलं. काय दृष्टी असेल. डोळ्यातली इतकी ताकद मोठी रघुनंदन महाराज. सगळ्यात मोठे जर विकार जागे कोण करत असेल तर आरामखोर डोळे येतं. इतके अपवित्र डोळे, म्हणून तो सुरुवातीला पाणी लावा म्हणते त्याला कर्मकांडात. हो, इतके अपवित्र येते. त्या ह्याच्यात सतत पाणी आहे तरी पाण्यालाच पाणी लावायचं. चिखलाव पाऊस पडला, हे अपवित्र आहे, फार बदमाश येते.
यायचे इतकं बदमाश काहीच नाही. मंदोदरीनं सांगितलं मला श्रीराम प्रभूंना बघायचे. रावणाची 6 नातू जिवंत राहिले होते. आता काय काय नाव होते घरी गेल्यावर पहा, आम्ही गुत्त थोडं घेतलं सगळं सांगायला. सगळ्या गोळ्या या खड्या घेतल्या की रिॲक्शन येत असते. हो, 6 नातू जिवंत राहिले. 6. एखाद्या रामायण करायला विचारा, सांगतील तुम्हाला ते. मी तर येडा बाळ आहे. 6 नातू जिवंत राहिले. तर त्याच्यापैकी एका नातवानं आजीला सांगितलं, गणेश बुवा, आजी ग, ज्यानं आमच्या आजोबाला मारलंय त्याच्याकडे कशाला जायचंय? दीपक बुवा, आजी लय हुशार होती मारुद्र बुवा, कैलास बुवा लय हुशार होती आजी. त्या आजीनं सांगितलं, बाळांनो तुम्ही पण सोबत चला. नाही म्हणले, आमच्या अंगावर पूर्वज थुकतील. येडपट होते ना तू, जरा तितकी शहाणी नव्हते. आणि मला वाटतं येडे म्हणूनच मारली नव्हती वानरायने. हे भोळसर होते म्हणूनच वानरायने सांगितलं की यायला कशाला मारायचं, त्याच्यामुळेच मारले नसतील. पण भोळे म्हणजे कोणते? ज्यांच्या अंतकरणात काहीच पाप नव्हतं पण आजोबाविषयी प्रेम होतं. याचा धरी आजोबाविषयी अभिमान होता त्यांना. 33 कोटी देवता बंदीत टाकणारा आमचा आजोबा ज्याने मारलाय त्याच्या भेटीला कशाला जायचं? बाळांनो, एवढे तुमचे आजोबा प्रभावशाली होते कदम गुरुजी, तर मग ज्या रामानं मारलंय तो राम किती प्रभावशाली असेल? जाता जाता एकदा त्याचं दर्शन घेऊ दे मला. मग हे 6 नातू सोबत गेले. मंदोदरी हुशार होती. आणि प्रभू रामचंद्र बसलेले आहेत. दृष्टीतली ताकद किती मोठी, नाथबाबांची दृष्टी किती मोठी असेल एवढंच सांगतो. प्रभू रामचंद्र असे बसलेले आहेत. या बोटापासून वरी चाळ्याला होतं आणि खालचा पंजा गालाला होता. म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला चिंता होती. कशाची चिंता? रावण मेलाच कसा? मारलाय कोणी? कोणी मारला? आता तुम्ही म्हणताल मगाशी कसं म्हणला तुम्ही त्या नकटीनं, तर तिच्या कारणामुळे मेलाय. नाही तर एरवी रावण मरतच नव्हता. सीतेला आणलं नसतं तर रावण कशाला मेला असता? प्रभू रामचंद्र कशाला लंकेत गेले असते? पण मारलाय कोणी? मुख्य कारण ती आहे. पण मारला कोणी? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने. पण मुख्य कारण ती आहे. मारला प्रभू रामचंद्राने, पण ते विचार करते मेलाच कसा? अजिंक्य रावण, अजिंक्य महाराज, ज्याच्यावर भगवान देवादिदेव शिवशंकर प्रसन्न आहे. सामान्य नाही रावण. हा मेलाच कसा चिंता आहे. गालाला हात लावून. आणि पाठीमागून एक स्त्री आली, मंदोदरी आहे. हातातलं सूप खाली टेकलं. सती जात होती ती. सती चालली होती. सती निघत नव्हती. सती चालली होती. सती जाणं बंद झालंय आता. आणि कायद्याचा सन्मान करा. सती जाऊ नका, पण सती निघू नका. सती नाही निघलं पाहिजे. आपल्याकडे काय सती निघली अशी एक प्रथा होती चुकीची. काय सती निघायला रे असं म्हणायची माणसं. तसं नकोय. सती तर जाऊच नका, पण सती पण निघू नका. योग असा आला, पाठीमागे उभे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने असा हात लावलेला, पण मांडीच्या काही अंतरानं डोकं भरून पदर घेतलेल्या स्त्रीची सावली पडलेली. कारण मंदोदरी जी लुगडं नेसत होती का, त्या लुगड्याला दुकानातूनच पदर होता. हो ना अरुण बुवा, ते लुगडं दुकानात घेतलं ना त्यावेळेला त्याच्यासोबत पदर होता. म्हणून ती पदर घेत होती. त्या लुगड्याला दुकानातूनच पदर होता. डोकं भरून पदर घेतलेल्या स्त्रीची सावली पडली. दृष्टीतली ताकद सांगायला. पैठणच्या मालकाची दृष्टी किती गोड आहे. सावली पडल्याबरोबर कपाळाचा चिंताजनक हात काढा दीपक बुवा. आणि त्या सावलीला बघून कपाळ मातीवर टेकले. मंदोदरी निघाली. मंदोदरीने पाठीमागून नमस्कार केला, निघली. ही स्त्री आपल्या पाया पडली. प्रभू रामचंद्राला कशाहून कळालं? कारण ती बांगड्या घालीत होती. बांगड्या खालीवरी झाल्या की हातातल्या वाजवतात. ती घालीत होती बांगड्या. घातल्या पाहिजे कोण्या बाईनं बांगड्या घालावा. निदान जी कीर्तनाला येते का तिनं तरी बांगड्या घालावा. आणि कंटाळाच आला तर कधी कधी आठवडाभर पप्याच्या बापाला घालावा. हप्ताभर तुम्ही घाली जा, हप्ताभर मी घाली जाईल, असं घालावा. बांगड्यामुळं मला बांगड्याचा लय पुरुषार्थ आहे. द्रौपदीचा पांडव कशामुळे वाचलेत? बांगड्यामुळे वाचलेत.
महाराज राहुटीच्या बाहेरून नमस्कार केल्यावर आतून आशीर्वाद दिला होता, अखंड सौभाग्यवती भव. बांगड्या म्हणजे स्त्री पाया पडती, पण बाहेर आल्या बाई बी इतकी हुशार होती, या जन्मातला का पुढच्या. विचारलं आशीर्वाद या जन्मातला दिला का पुढच्या. म्हातारं बिले हुशार, सोबत कोण आहे ती म्हणली जोडा सांभाळणार, ती चपलापाशी उभं होतं. पंढरपुरातलं कोणाच्या चपलापाशी उभं होतं, द्रौपदीच्या. बुटाला आणि चप्पलला काय म्हणतो आपण, जोडा. ते जोडा सांभाळणार आहोत, याचा द्विअर्थ लावा, ते जोडा सांभाळणार ते. नुसत्या बांगड्याची ताकद होती. अजून बांगड्याचा फार, कालिदासाच्या जीवनात बांगड्याचा फार मोठा पुरुषार्थ होता, फार मोठा पुरुषार्थ होता. कालिदासांच्या जीवनामध्ये एक सूरदास होते आणि एक कालिदास, दोघं असे बसलेले. महाराज कालिदास महाराज बी जवळच येते. पुराणातले कालिदास सांगतो आणि पुराणातले सूरदास सांगतो. सूरदासांना दिसत नव्हतं, पण सूरदासाचे कान इतके तीक्ष्ण होते. कुलवान घराण्यातली बाई पाणी घेऊन आली की लक्षात, कुलाय मस्तिक्षो यत गजगामिनियाम कुरंगा भव पावित्र्यास्ति जायो. कुलवान घराण्यातली स्त्री चालण्यावरूनच ओळखायची. हातात पाणी दिल्याच्या नंतर लगेच लक्षात यायचे, कुलो उत्पन्न मस्तिक्षो भवस्थिता ती जायते. काय सूरदासा भय व्याख्या, काय पुरुषार्थी व्यक्ती असेल की जी पाणी देत असताना काकणं किती वाजावा, चालत असताना गजगामिनियाम कुरंगा भयस्ति उंठाम पद गजगामिनियायाम. हत्ती कसा मस्तीत चलतो, महिमेत चलतो, अशा अवस्थेत कुलवान स्त्री चलत असते. काय ताकद असते सर्वांद्रियामध्ये, किती मोठी ताकद. बांगड्यानं कळाली, दर्शन घेतलं, मागं फिरून पाहिलं. माय ती नाही मागं फिरली, तिने प्रभू रामचंद्राकडे पाठ केली, ती रघुनंदन बुवा माय म्हणून पाठ तोंड केलं. माय जी प्रभू माझ्याकडे आलतीस माय. हो, एक काम घेऊन आले, काम संपलं प्रभू. काय काम होतं, झालं माझं काम. मला कळेल, वापस पाहिलंच नाही बुवा. विश्वाच्या बापाकडे पाठचे आणि तिकडं मालकाच्या प्रेताकडे तोंड करून सांगते, माझं एकच काम होतं, एवढी माझी पती पुरुषार्थी असताना तुम्ही त्यांना मारले, म्हणजे माझ्या मालकापेक्षा तुमच्याकडे काय शिल्लक आहे. मग कळालं, हो कळालं मला. काय कळालं, तुमच्याकडे एकच शिल्लक आहे, तुम्ही परस्त्रीची सावली दिसल्यावर पण नमस्कार करतात. परस्त्रीची सावली दिसल्यावर सुद्धा तुम्ही नमस्कार करताल, तर परस्त्री चेतन दिसल्यावर किती नमस्कार करताल. ही दृष्टीतली ताकद होती महाराज. ती दृष्टी पैठणच्या मालकांची होती, ती दृष्टी देहूतल्या मालकाची होती. जाई हो तो माते, काय ताकद पैठणच्या मालकांच्या जीवनात, काय दृष्टी महाराज. अनाथाचं लेकरू आपलं वाटावं, पाण्या वाचून तळमळणारं गाढव आपलं वाटावं, त्याच्यातलाही प्राण देव वाटावा. महाराज तो पिंड कुठे गेलाय, गोदावरी सुद्धा निरुत्तरित आहे, तिच्याकडे सुद्धा उत्तर नाही. ती पाप क्षालन हितार्थायाम. केवढंही मोठं पाप धुण्याची ताकद जिच्यात आहे, पण तिला त्या शरीराचा पत्ता नाही. काय अवसर, यमधर्माची काय कथा आहे गुरुजी, काय कथा आहे गुरुजी. त्या पैठणच्या मालकांनी पुन्हा कोणाचा खांदा स्वीकारला नाही, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा
आहे का नाही? मापात पाप नसावा, आहे का नाही? 10:30 वाजले, 8 ते 10 असावा. या देशातली संत किती मोठे आहेत सांगू? तुम्ही गंध लावणारे महाराजाच्या पाया पडताल, काही नवलाची गोष्ट नाही. या देशातले मुसलमान सुद्धा वारकऱ्यांच्या पुढे झुकत होते. मुसलमान सुद्धा. जालन्याला 350 कोटीची जागा आहे. जालन्यात एक काजी होऊन गेला. त्या काजीनं राम मंदिर, कृष्ण मंदिर आणि गुरु गोविंद सिंगांचं ग्रंथ साहिब मंदिरासाठी त्यावेळेला 350 कोटीची जागा स्वातंत्र्यापूर्वी दिली. स्वामी जसवंतदास नावाचे उदासीन आखाड्याचे संत जालन्याला आले आणि पाण्याची झारी दिली काजीनं सोन्याची. हात लावल्याबरोबर मातोड्याची. इन्शाअल्लाह, ला इलाही ला इल्ला रहीमिल्ला बिस्मिल्लाह हे परवरदिगार, क्या रहमत है तेरी, क्या बंदा है. सोने के बर्तन को हाथ लगाने के बाद मिट्टी का हो जाता है. याली ना हिंदी मला? हाँ आकरा आकरात इधर से गाड़ी आई, उधर से गाड़ी आई, गाड़ी चली गई, मैं खाली राहिला. मला मराठी चांगली येते ना, काय गरज घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगणीत, मला करायचं काय त्याच्यावर. जिला गौऱ्या लावता येत नाही ती म्हणली मी धिरडे करीते, राव दी म्हणलं मंजुळा. पिठल्यातले गोळे फुटणत म्हणली मी बासुंदी करते. मी म्हणलं तसंच पेतोत मुकाट्या बच्चे तुला पिठल्यातले गोळे फुटणत आणि बासुंदी कसं. मला मराठी येते ना, काय करायचं हिंदीहून. सोन्याच्या झारीची मातोड्याची केली. मांसाहार पुढं टेकला. ऋतुपुष्पम प्राप्तिरस्तु. फुलं तयार झाले. ले लो महात्माजी. काय के वास्ते, ये तो मंदिर नाही, कोई मूर्त नाही, काय के वास्ते फुल होणार. ले लो बोले जगो. काठी फिरिल्याबरोबर त्या काठीच्या रेघेच्या आत जितकी जागा होती तितकी देऊन टाकली. गुरुवरे जसवंतदास. जसवंतदासजीचे शिष्य जमनादास. जमनादास महाराजांचे आदरणीय पूजनीय सद्गुरू जीवनदास. जीवनदासजीचे संगमदास आणि पुरंदास. आता हयातीत की या सनातनी साधूला पाहिल्याच्या नंतर स्वातंत्र्यापूर्वी एका श्रीमंत मुसलमानाने मुजरा करावा. का महात्मा आहे, जो सोन्याची माती करू शकतो, जो मांसाचे फुलं करू शकतो. इतकी सनातनी साधूतली ताकद आहे. आजही जालन्यात मध्यवर्ती ठिकाणी महारुद्रबुवाची जागा आहे. मी माझ्या अल्पशा मतीनं सांगतोय 350 कोटीची. हा शुल्लक आकडा आहे. 400-500 कोटी रुपयाची जागा. या देशातला इस्लाम धर्माचा माणूस या सनातनी साधूचा पुरुषार्थ पाहून देतो. त्यार्थी आपले साधू किती मोठे असतील कल्पना करा. काय पुरुषार्थ असेल आपल्या साधूचा. याच्या पलीकडे सांगू, अनगडशा फकीर कोण होते? ते काय साधा फकीर होता, दुकानात धुपन काढणारा. महाराज चिमटा वाजिल्याच्या नंतर त्या भागात पाऊस पडावा. तो सिद्ध फकीर आहे. ब्रह्मवेत्याच्या बरोबरीचा फकीर होता. तुकोबारायच्या कीर्तन परंपरेतला फोटो पहा. छत्रपती शिवरायांच्या बाजूला हिरव्या रंगाची कपडे घालून बसलेला व्यक्ती हा अनगडशा फकीर आहे. जीवनभर तुकोबारायचं कीर्तन आणि तुकोबारायची घोंगडी जमा करायचं काम केलं. काय महाराज पुरुषार्थ असेल. ज्याच्या कटोऱ्यामध्ये 350 पोते गहू टाकल्यावर भरत नाही आणि तुकोबारायच्या मुलीनं पिठाचे कण टाकल्यावर भरत आहे. त्यावरती तुकोबारायचं कुटुंब किती अधिकारी. आणि 350 क्विंटल गहू टाकल्यावर कटोरं भरत नाही. त्यावरती अनगडशा फकीर किती अधिकारी. सिद्ध फकीर होता. पण त्याही फकीरानं तुकोबारायला मानावं. त्यावरती सनातनी संस्कृती किती मोठी आहे. हा वारकरी संप्रदाय किती मोठा आहे. काय त्यांचा महिमा. आणि त्या संप्रदायाचे प्रचारक तयार करण्याचं काम, त्या संप्रदायाचं नाव, त्या संप्रदायाचं बीज हेच या महाकरणे काम. बीज वाढवावे नाम. या नामाचं बीज वाढवणारी शाखा, नामाचं बीज वाढवणारं केंद्र, नामाचं बीज वाढवणारी फॅक्टरी, नामाचं बीज वाढवणारी कंपनी, नामाचं बीज वाढवणारी ही शाळा तुम्ही चालवता. आणि त्या प्रभूचं नाव उंच करण्याची शाळा तुम्ही चालवता, ही संस्था चालवता. आणि म्हणून त्या संस्था चालकाला रघुनंदन महाराज पुजारी यांना उदंड आयुष्य लाभो आणि सदृढ लाभो. धर्मकार्य करण्यामध्ये तुमचा मोठा वाटा राहो आणि ते सदृढ आयुष्य माझ्या काकांच्या कृपेने
गोरोबा काकांच्या कृपेने विटेवरच्या मालकाच्या काशीतल्या मालकांच्या कृपेने तुम्हाला प्राप्त हो. उपस्थित सर्व महाराज मंडळी श्रोते मंडळीला प्रणाम करतो. ज्यांचा मृदंग ऐकायला गोड वाटत होतं. आता कधी कधी काय होतं माहिती आहे का, हे मशीन तंत्रज्ञान आहे. एखाद्या वेळेस त्यांना वाटत नाही, कोण्या पैलवानाला वाटतं मी पडावा, कोणाला वाटतं गुरुजी मी जिंकावा, ते बिचारे प्रयत्न करतात पण होतं कमी अधिक. कसं होतंय, उधाळताना वाऱ्याच्या हिशोबानं टिव्हा लावा लागतो. तुमच्याकडे टिव्हा म्हणत का काय, ते 3 पायाचं उफणायचं. आमच्याकडे टिव्हा म्हणत होते. ते लाकडं वरी फाळी, तिला 3 छिद्र 3 लाकडं अशी तिरपट असायची. हो, आणि वरून खालून भरून देणारा हात तिकून भूस जाते, तिकून बसली, भुसातच गेली.